पेपर फुटीच्या आरोपांनी आधीच देशभरात संतापाची लाट निर्माण केली होती आणि आज त्या संतापानं राजधानीच्या रस्त्यांवरती अगदी उघड रौद्र रूप घेतलं। संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थी, युवक संघटना आणि विविध सामाजिक गट दिल्लीच्या रस्त्यांवरती उतरले। मागणी एकच होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा। सकाळी यामध्ये एक मोठी घडामोड झाली। मोठ्या संख्येने युवक रस्त्यावरती उतरले। संसदेचं अधिवेशन सुरू होत असतानाच आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मार्च काढला। दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केलं, पण काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला। अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं, काहींना चोपही बसला। त्या आंदोलनाचा आक्रमक सूर मात्र कायम राहिला। सरकारकडनं आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आंदोलकांनी केला आणि नेमकं दिल्लीमध्ये दिवसभरात काय घडलं हे या 4 दृश्यांमधनं आम्ही तुमच्या समोर मांडतोय। जो यहाँ के पुरुष हैं, पुलिसकर्मी, वो मारे पीटे हमारी बहनों को, मुझे मारे पीटे, लेकिन मैं बता दूं, अगर मेरे तरीके के खुंतरा नौजवानों के काम आता है तो मैं बहाने के लिए तैयार हूँ। हम पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे, पर इन लोगों को कोई फर्क नहीं पड़ता है। ये हमें गाली दे रहे हैं, ये हमें स्टैम्पेड करने की कोशिश कर रहे हैं कि हमारी जान जाए यहाँ पर। जब तक सरकार की आंखें नहीं खुलेंगी, जब तक सरकार गद्दी से नहीं हिलेगी, हम लड़ते रहेंगे जब तक शरीर में आखिरी कतरा मेरे है, मैं लड़ते रहूंगी। तर आक्रमक भूमिका, आक्रमक बाणा या आंदोलनकर्त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा शेवटपर्यंत कायम राहिला। नीटची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा एक निर्णायक टप्पा असते आणि अशा परीक्षेबाबत पेपर फुटीचे आरोप होतात, चौकशी सुरू होते, आंदोलनं होतात, विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात। याचा अर्थ केवळ एखाद्या परीक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं नाही, तर संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरती संशय निर्माण झालाय। त्याचमुळे आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा मिळतोय। तर शिक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी म्हणून आंदोलनं उभं करावी लागतायत, ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी केलाय। मैं इस मिट्टी का कर्ज उतारने के लिए आज संघर्ष कर रहा हूँ। मैं भारतीय हूँ, भारतीय युवा होने के नाते युवाओं का दर्द समझता हूँ। अन्याय करने से ज़्यादा अन्याय सहना दोषी होता है। मैं दोषी नहीं हूँ, मैं एक भारतीय युवा हूँ जिसको पता है कि युवाओं के लिए खड़ा होना। संसद में भी खूब लड़ाई लड़ी जाएगी, जितनी लड़ाई संसद में लड़नी है उससे ज़्यादा लड़ेंगे। हम मुद्दे पे फोकस रखें, एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत ज़रूरत है। आणि या आंदोलनावरनं आपल्या देशातल्या मेनस्ट्रीम राष्ट्रीय पक्षांची, जी राजकीय पक्षांची भूमिका राहिली आहे, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला घेऊन ती काय आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे। त्याचं जर का विश्लेषण केलं तर प्रत्येकानं आपापल्या राजकारणाला साजेशी अशी भूमिका घेतली। त्यामुळे आंदोलन हे आपल्या राजकारणावरती किंवा राजकीय पक्षांवरती वरचढ झालंय असं म्हणता येणार नाही। आम आदमी पक्षाला मात्र अभिजित दिपकेंचे आधीचे संबंध, आधीचं समर्थन हे जवळ आणण्यासाठी पुरेसं होतं आणि त्याचमुळे दिपके यांच्या आंदोलनाला सर्वात जास्त समर्थन जर कोणत्या पक्षाकडनं मिळालं असेल तर ते अर्थातच आम आदमी पक्षाकडनं। अगदी आज सुद्धा आपचे नेते मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी मोर्चासाठी हजर राहिले, पण इतर अनेक पक्षांचा पाठिंबा हा एखाद दोन भेटीगाठी आणि शाब्दिक समर्थन इतक्याच पुरता सीमित राहिला। बरेचसे प्रादेशिक पक्ष आपापल्या भागात समर्थन करण्यासाठी पुढे आले, कारण ज्याचं राजकारण जिथे तिथे त्यानं
आंदोलनातला आपला सहभाग नोंदवला, तो दर्शवला, ज्याचं उदाहरण आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या द्यावं लागेल. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो, सध्या आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचा दावा करणारा अभिजित दिपके हा त्यांच्या राजकारणाला आव्हान नसून भाजप विरोधाचा आवाज वाढवणारा असल्यामुळे या प्रत्येक पक्षानं समर्थनाचे झेंडे आपापल्या भागात आपापल्या ताकदीच्या ठिकाणी उचलून धरले. त्यामुळे आंदोलनानं राजकारणाचा पारा जरी नक्कीच वाढवलेला असला तरी राजकारणाच्या पलीकडचं हे आंदोलन ठरतंय का किंवा ठरेल का हे बघावं लागणार आहे. भाजपा सरकार नहीं अहंकार की तरह काम कर रही है, अहंकार है उनके अंदर. कम से कम बच्चों की बात तो सुननी चाहिए थी. नीट में इतना बड़ा घोटाला हुआ, घपला हुआ, आज भी लोग सवाल खड़े कर रहे हैं. तो कैसी सरकार है? क्या यही अमृतकाल है? इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है. ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है. एग्जाम देते हैं जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है. अभी तक नीट एग्जामिनेशन को लेकर 20 बच्चे जो आत्महत्या की है, जिन्होंने अपनी जान दे दी है, उन पर एक शब्द नहीं निकला है प्रधानमंत्री के मुंह से. हाँ, बच्चों पे लाठियां बरसाई जा रही है. बताइए, देश के बच्चे अब लाठी खाएंगे? आप रोजगार नहीं दे पा रहे हो उनको, आप उनको अच्छी शिक्षा नहीं दे पा रहे हो. 90,000 प्राइमरी स्कूल्स बंद कर देना, लाखों बच्चों को शिक्षा के अधिकार से वंचित कर देना, ये कोई मजाक हो रहा है देश में? सरकार से लोग आंदोलन की मांग थी शिक्षा मंत्री को हटाओ. सरकार ने वांगचुक को अनशन से हटा दिया. इससे लोगों में आक्रोश है. देश के छात्र युवा चाहते हैं हमारे साथ कम से कम न्याय नहीं कर सकते हो तो अन्याय तो मत करो. झुरळं जी आहेत ती झुरळं फार खंबीर निघालेली आहे. हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही. लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून त्यांनी मोर्चाची परवानगी नाकारली नसती. सोनम वांगचुक यांना जोर जबरदस्तीनं सफेद पडदे लावून उचलून इस्पितळात नेलं नसतं. आणि आपल्या देशाच्या राजकारणामध्ये सध्या आणखी एक नवं समीकरण चर्चेत आलंय. एकीकडे काँग्रेस भाजप विरोधी आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी आक्रमक आंदोलनाच्या मार्गावर आहे. मात्र संसद ते रस्त्यावरच्या आंदोलनांपर्यंत CJP आणि काँग्रेस यांच्यातले संबंध नेमके सहकार्याचे आहेत की स्पर्धेचे, हा प्रश्न अर्थातच चर्चेत आलाय. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसनं नीटचा मुद्दा आक्रमक पद्धतीने उपस्थित केला. विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चा, जबाबदारी निश्चिती आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसनं संसदेमध्ये मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तर कॉकरोच जनता पक्षानं तो रस्त्यावर पेटत ठेवला. म्हणजेच नीटचा संघर्ष आता 2 आघाड्यांवरती लढला जातोय, एक तर संसदेत आणि दुसरा म्हणजे रस्त्यांवर. ये तो स्टूडेंट्स को मारने का काम सरकार कर रही है. भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो छोड़ो, दूसरे और किसी को दो. और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को, नौजवानों को तंग कर रही. एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा है,
दूसरे तरफ बच्चों के एग्जामिनेशन बर्बाद हो रहे, तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। चर्चा से इनका क्या डर है मुझे मालूम नहीं है, क्योंकि सरकार के पास तो बहुत मेजॉरिटी है। तो सुनने दो, देश की आवाज सुनाइए पार्लियामेंट में, यही है पार्लियामेंट का काम। पूरा विपक्ष एक साथ खड़े होकर कह रहा है कि आप सदन के अंदर जो जनता के विशेष मुद्दे हैं, छात्रों का जो मुद्दा है, आप उस पर आप सदन के अंदर चर्चा करिए। जो आज का जो एजेंडा है पार्लियामेंट का, उस एजेंडा में नीट का एक उल्लेख नहीं। देश भर से छात्र आए हैं, क्या मांग कर रहे हैं? अपने भविष्य की मांग कर रहे हैं, अपनी भविष्य सुरक्षित रहे उनकी मांग कर रहे हैं। तो ऐसे नौबत में लाठीचार्ज की क्या जरूरत है? आज देश बड़ी विकट परिस्थिति में खड़ा है। देश का दुर्भाग्य है कि सत्तासीन सरकार सत्ता के नशे में इतनी चूर है कि उसे परवाह नहीं। सबसे पहले सरकार को नीट पर जवाब देना चाहिए। करोड़ों बच्चों का भविष्य लूट लिया गया। करोड़ों बच्चों को नीट और री नीट में बार बार हेराफेरी का शिकार होना पड़ा। राहुल गांधी जी छात्रों की गूंज कर रहे हैं, पर छात्रों की गूंज इस सरकार के मन तक क्यों नहीं पहुंचती? ये सब लोग क्या उठा रहे हैं? वही जो कांग्रेस, राहुल गांधी जी और इस देश के छात्र कह रहे हैं कि नीट री नीट हो या लगभग 7.5 करोड़ बच्चों का भविष्य लूटा गया हो 150 से ज्यादा पेपर लीक से। इस पर इस संसद में बैठी नशे में चूर, सत्ता के नशे में चूर सरकार की जवाबदेही सुनिश्चित की जाए। नीट एग्जाम में आत्महत्या चल रहे हैं बच्चों का। वांचुक को गिरफ्तार करके अंदर रहे धर्मेंद्र प्रधान को पार्लियामेंट में रखे तो हाउस कैसा चलेगा? तर कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातले संबंध हे पूर्णपणे मैत्रीचे सुद्धा नाहीत आणि उघडपणे शत्रुत्वाचे सुद्धा नाहीत। संसदेत सरकारविरोधात एकत्र दिसणारे हे पक्ष रस्त्यावर आणि भविष्यातली निवडणुकीच्या गणितात मात्र एकमेकांचे संभाव्य स्पर्धक ठरू शकतात। यावर एबीपी माझाची संपादकीय कमेंट काय आहे आपण पाहूया। काही काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्ररित्या कॉकरोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केलं, पण एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून आंदोलनाला समर्थन देण्याबाबत अनुत्साहित दिसत होता। काँग्रेसने एक पवन खेडा यांना आंदोलकांच्या भेटीला पाठवलं। पवन खेडांना पाठवून नक्की पक्षासाठी ह्या आंदोलनाचे स्थान काय हे सुद्धा दाखवून दिलं। आता भाजप विरोध करणाऱ्या ह्या आंदोलनाबाबत काँग्रेसची भावना इतकी अनुत्साहित का असावी? त्याची अनेक कारणं असू शकतात। त्यातील एक म्हणजे जेनझीचं नेतृत्व स्वतः राहुल गांधी करू पाहत आहेत। त्याच उद्देशानं त्यांनी जेनझीचं एकत्रीकरण सुद्धा सुरू केलंय, छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून। त्यामुळे अभिजित दिपके हे कुठेतरी काँग्रेस एजेंड्यावरच अतिक्रमण करतायत। त्यात काँग्रेसचा अण्णा हजारेंच्या काळातील आपला एक वेगळा अनुभव आहेच। काही काळ आधीपर्यंत अभिजित दिपके हे राहुल गांधींचा विरोध तर करत होतेच, त्यांचा आम आदमी पक्षाशी संबंधही होता। हे संबंध काँग्रेसला कॉकरोच आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहेत। तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजधानीमध्ये राजकीय तापमान वाढलेलं असतानाच भाजपकडनं या आंदोलकांच्या मागण्यांवरती आता चर्चा सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री JP नड्डांनी आंदोलकांचं दुपारी 4 वाजता निवेदन मिळालंय अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली। सोबतच आंदोलकांनी आंदोलन मागे घेऊन जनजीवन पूर्ववत करावं असं आवाहन करण्यात आलं। अशातच सत्ताधारी पक्षातनं आलेल्या 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनल्या। भाजपच्या खासदार कंगना रनावत यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चांगलं चर्चेत राहिलं। तर दुसरीकडे केंद्र सरकारमधील राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तुलनेनं वेगळी भूमिका कशी मांडली आपण पाहूया।
हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है। अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए। तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए किसको रखिए, तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है। कोई कानून हाथ में लेकर आंदोलन करते हैं तो वहाँ पुलिस अपना काम न करती है। इस संबंध में मतलब कोई चर्चा होनी चाहिए और मुझे लगता है कि धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा मांगना इतना ठीक नहीं है, लेकिन इसमें सुधार क्या होना चाहिए, क्या दोबारा इसी तरह का पेपर फुटी ना हो, उसके लिए क्या करना चाहिए, इसके संबंध में सुझाव देने की आवश्यकता है। तर आताच्या घडीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीची साखळी स्पष्ट होणं, कारण विद्यार्थ्यांना राजकीय घोषणा नको आहेत। त्यांना खात्री हवी आहे की पुढची परीक्षा निष्पक्ष असेल, पुढचा निकाल विश्वासार्ह असेल आणि पुढचं भविष्य व्यवस्थेच्या कृपेवर नाही तर त्यांच्या मेहनतीवरती ठरेल। सरकार सांगतंय की तपास यंत्रणा काम करतायत, दोषींवरती कारवाई केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेची चौकशी सुरू आहे। पण रस्त्यावरती उतरलेला विद्यार्थी एक वेगळाच प्रश्न विचारतो, चौकशी होईल पण आमच्या गमावलेल्या वर्षाचं काय? आणि कदाचित म्हणूनच दिल्लीतला आजचं आंदोलन आणि संसदेतला आजचा गदारोळ या दोन्ही गोष्टींचा या दोन्हींचा खरा केंद्रबिंदू एकच आहे। भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास वाचवायचा की तो राजकारणाच्या धुरामध्ये हरवू द्यायचा।